माझं नाव प्रवीण भरत वैती. माझं नाव राखी वैती. तो आम्ही 19 जून 2025ला आम्हाला बेबी बॉय बॉर्न झाला आणि तो पण नॉर्मल डिलिव्हरी. आणि आम्ही स्टार्टिंगपासून म्हणजे मंथपासून आम्ही इथेच कन्सल्टन्सीला आलेलो महेश सरांकडे. आणि ॲक्च्युली मी बेडेकर शाळेचाच आहे विद्यार्थी. आणि माझ्या दोन्ही बहिणींची मुलं जी लास्ट 3 वर्षात बॉर्न झाली ती पण इथेच झाली. आणि ॲज मी बेडेकर बॉय आहे, शाळेचा स्टुडंट, तर मला माहिती आहे की इकडेच सगळं स्टाफ आणि डॉक्टर सगळे नॉर्मल डिलिव्हरीसाठीच प्रिफर करतात. आणि त्याच एक्सपिरियन्समुळे ही नागपूरची आहे म्हणजे हिचं, तर तिला मी माहेरी नाही पाठवलं आणि आम्ही इथेच सासरीच तिची डिलिव्हरी केली नॉर्मल डिलिव्हरीसाठी. आमचा बेबी बॉय झाल्यानंतर आम्ही इथे डिलेक्स रूमला थांबलेलो आणि जेवण खूप छान, म्हणजे काही डायटरी रेस्ट्रिक्शन नाही किंवा जसं सगळे सांगतात घरी की ही पथ्य पाळा ते पथ्य पाळा, असं काही नाही. वेल कोऑर्डिनेटेड स्टाफ, सकाळच्या नर्सेस, संध्याकाळच्या नर्सेस, इवन मिडनाईटला मला कधी गरज पडली कधी पण, म्हणजे ते वॉशरूम जायला असेल, माझा बेबी रडत असेल, सगळ्यांनी एवढं सपोर्ट. आणि ॲक्च्युली ते मेंटल सपोर्ट जो असतो एक हॉस्पिटलकडून अनएक्सपेक्टेड असतो, तो मला इथे मिळाला आहे. म्हणजे मी एकदम माझ्या माहेरच्या घराच्या कम्फर्टच्या हिशोबाने मी इथे राहिलेले 4 दिवस. माझं 4 दिवसाचं जर्नी एकदम सुखाची आणि आनंदाची होती. आणि माझ्या बाळाचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर आनंद पण, त्यांची वाईफ होती डॉक्टर श्रुती, त्यांनी आज मला लॅक्टेशन कन्सल्टंटवर पण एक लेक्चर दिलेलं की बेबीला कसं फीड करायचं. आणि मला असं वाटते की हे आउट ऑफ द वे जाऊन त्यांचं कन्सल्टेशन होतं, एक्सटेंडेड सपोर्ट होता स्टाफचा, असिस्टंट डॉक्टर्सचा. आणि इवन मला काही इश्यूज होते नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस, जिथे मला फिजिओथेरपिस्टचं कन्सल्टंटसुद्धा गायडन्स मला भेटलेलं आणि त्याचेसुद्धा सेशन्स माझे झालेले. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू दिस बेडेकर हॉस्पिटल, डॉक्टर महेश आणि सगळं यांचं स्टाफ, नर्सेस, इवन रिसेप्शनिस्टपासून एव्हरीवन, म्हणजे सगळ्यांनी खूप छान आम्हाला सपोर्ट केला. आणि म्हणजे खूप वंडरफुल जर्नी आहे. म्हणजे एवढ्या म्हणजे 9 महिन्याचा जो माझा प्रवास होता तो खूप चांगला झाला. म्हणजे मी माझ्या कोणत्याच रिलेटिव्ह किंवा बहिणीकडून असा एक्सपिरियन्स मी नाही ऐकला जेवढं कम्फर्टिंग माझं बेबी डिलिव्हर करून इथे राहिली आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.